आजवर अनेक नाटकं डिरेक्ट केली, अनेक नाटकात काम केलं, पण प्रत्येक नाटक एक आव्हान घेऊन येत असतं किंवा अत्यंत कठीण कठीण बोजड महाकाय पर्वत डोक्यावर घेणे अशी एक माझ्यावर एक जबाबदारी येते किंवा मी ती स्वतःहून स्वीकारतो. असं हे आणखीन एक 1931 साली सावरकरांनी लिहिलेलं हे नाटक हे दिग्दर्शित करण्याची संधी मला रवींद्र साठे आणि अनंत पणशीकरांनी दिली. नाटक हे आजच्या सगळ्या जगभरच्या युद्धजन्य परिस्थितीत सामान्य माणसानं जे प्रश्न पडतात त्याचा विचार करायला लावणारं आणि त्याचं उत्तर देणारं असं हे नाटक आहे. नाटकामध्ये अप्रतिम गोष्ट सावरकरांनी लिहिलेली आहे. अप्रतिम पात्ररचना आहे, उत्कृष्ट संगीत आहे. तुम्हाला या नाटकामध्ये बहारदार कॉस्ट्युम्स बघायला मिळणार आहेत, अप्रतिम संगीत ऐकायला मिळणार आहे आणि दीनानाथांनी गायलेली सगळी उत्कृष्ट गाणी या मी सादर करत असलेल्या संन्यस्त खडगमध्ये ऐकायला मिळणार आहेत. हे नाटक 1931ला जरी लिहिलं असलं तरी ते आजच्या काळासाठी लिहिलेलं नाटक आहे. असं अत्यंत कंटेम्पररी नाटक आहे. त्यामुळे मी प्रेक्षकांना विनंती करीन की आवर्जून हे नाटक पाहायला या. 8 जुलैला ह्याचा शुभारंभाचा प्रयोग होतो आहे रवींद्र नाट्य मंदिर येथे संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद. नमस्कार, मी कौशल इनामदार. संगीत संन्यस्त खड्ग हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं नाटक पुन्हा एकदा एका नवीन संचामध्ये, एका नवीन काळामध्ये येत आहे आणि या सगळ्या प्रक्रियेचा पुनर्निर्माण करत असतानाचा मी एक छोटासा भाग आहे. याचा मला अतिशय आनंद आहे आणि अभिमानसुद्धा आहे. मुळात संन्यस्त खड्ग या नाटकामधला जो विषय आहे की हिंसा आणि अहिंसा आपण नेमकं कशाला म्हणतो आणि जे शांतता टिकवण्याकरता युद्ध हा एकच मार्ग आहे का, किंवा युद्ध हा मार्ग असू शकतो का, असा एक ज्याला आपण नैतिक पेचप्रसंग म्हणू अशी स्थिती या नाटकात आहे. आणि 1931 साली हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आलं होतं. त्याच्यानंतर काही संचांनी ते केलेलं सुद्धा आहे आणि आत्ता पुन्हा ऋषिकेश जोशीच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक आम्ही परत सादर करत आहोत. ऋषिकेश जोशीबद्दल मला 1-2 शब्द बोलायला इथे आवडतील की स्वातंत्र्यवीर सावरकरांची भाषा पेलणं ही फार एक कठीण गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांनी जे लिहिलं आहे त्याची एक रंगावृत्ती करणं आणि नवीन पद्धतीने ती सादर करणं हे अतिशय कठीण काम होतं, शिवधनुष्य होतं, जे फार अप्रतिमरित्या मला असं वाटतं की ऋषिकेशनी याच्यात पेललेलं आहे. सगळ्या नटांना सुद्धा त्यामुळे त्यांची त्या काळातली भाषा आणि सावरकर स्वतः शब्दप्रभूच होते, त्यामुळे फार अप्रतिम अशी भाषा, पण फार जड अशी ही भाषा आहे आणि ती सगळ्यांनी आत्मसात केलेली. संगीत करताना या नाटकाचं मला शब्दांच्या पलीकडे असलेलं जे नाट्य आहे किंवा जो अवकाश आहे तो या नाटकात निर्माण करायचा हे माझ्यापुढे सगळ्यात मोठं आव्हान होतं आणि त्याच्यात ते या काळात करायचं आहे हे एक दुसरं आव्हान. कारण बुद्धकालीन तो सगळा एक काळ आहे आणि तो पट तर रंगभूमीवर आणायचाच आहे, पण त्यावेळची जी म्हणजे एकीकडे बुद्धाची असलेली शांतचर्या एकीकडे आणि दुसरीकडे सगळा युद्धावर बेतलेला प्रसंग एकीकडे, असा या दोन्हीचा एक मिलाफ असलेलं एक हे संगीत, पार्श्वसंगीत तयार करताना ही फार आव्हानात्मक गोष्ट होती. याच्यातली गाणी लाईव्ह आहेत पण पार्श्वसंगीत आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. त्याचप्रमाणे एक गाणंसुद्धा आम्ही याच्यात नव्याने रेकॉर्ड केलेलं आहे. गाणं नव्याने रेकॉर्ड केलेलं असलं तरी त्याची चाल
मी जुन्या पद्धतीनेच करायचा प्रयत्न केलेला आहे. एकूण त्या भाषेला न्याय देण्याकरता, आणि त्याची एक ओळ गाऊन दाखवतो. मी काय गायक नाही, पण संगीतकाराच्या आवाजात तुम्हाला जितकं हे कळेल आणि रुचेल तर ते गोड मानून घ्या. तर कितीतरी सुललित सहज गीती, कितीतरी सुललित सहज गीती, तारणा बहुताणी, कितीतरी सुललित सहज गीती, असं ते गाणं आहे. नमस्कार, मी ओमप्रकाश शिंदे आणि मी नाटक संगीत संन्यस्त खड्ग यामध्ये सेनापती वल्लभ ही भूमिका करतोय. आणि या नाटकासाठी मला जेव्हा पहिल्यांदा विचारण्यात आलं तेव्हाच मी खूपच एक्सायटेड होतो, कारण मी बऱ्याच वर्षांनी नाटक करतोय आणि चांगलं नाटक करतोय. दिग्दर्शक चांगले आहेत, खूपच अप्रतिम आहेत, ऋषिकेश जोशी सर. आणि ह्याच्यामध्ये चॅलेंजिंग होतं, बऱ्याच गोष्टी होत्या माझ्यासाठी. पण पहिलं तर भाषा, म्हणजे मी माझं लहानपण सगळं खेड्यात गेले, त्यामुळे एक लहेजा आहेच आहे डिफॉल्ट माझ्या बोलण्याला, नगरचा थोडा टोन आहे. तर तो आत्ता ह्या नाटकात अपेक्षित नाही आहे, किंवा ह्यातलं सावरकरांनी लिहिलेली मराठी भाषा बोलणं. सो तो एक वेगळा अनुभव. आणि ते आधी वाटलं की अरे बापरे, हे आपल्याला जमेल का, असं पहिल्यांदा वाचताना वाटलं होतं. पण नंतर आम्ही महिनाभर जवळपास त्याच्यावर सगळ्याच कलाकारांनी मेहनत घेतली आणि आता ते आम्हाला बऱ्यापैकी जमतंय असं मी म्हणेन. आणि त्याचा एक वेगळाच आनंद आहे की ही भाषा आपण बोलू शकतो त्या लयबद्ध पद्धतीने वगैरे. आणि दुसरं म्हणजे एकतर ते पात्र 2500 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तर ते काही रेफरन्स किंवा असं कुठेतरी काही शोधायला जरा ते खूपच अवघड जातं की काय रेफरन्स घेणार आपण, त्या व्यक्तिविशेष काय असतील त्या पात्राचे वगैरे. तर त्याचीही प्रोसेस इंटरेस्टिंग होती, किंवा आम्ही प्रयत्न केलेला आहे की जास्तीत जास्त ते खरं कसं वाटेल आणि रिलेटेबल कसं वाटेल पात्र, सगळ्याच पात्रांच्या बाबतीत ते केलेलं आहे. आणि ओव्हरऑल नाटकाचा मी हे पण सांगू इच्छितो की बऱ्याचदा असं होतं की जुनं नाटक आहे, संगीत नाटक जुनं वगैरे, तर आजकालच्या म्हणजे यंग मुलं जे आहेत त्यांना वाटतं की हा बोरिंग असू शकतं वगैरे. पण हे नाटक अजिबातच बोरिंग नाही आहे. ह्याच्यामध्ये नवरस पूर्णपणे व्यवस्थित भरलेले आहेत अख्ख्या नाटकामध्ये. आणि म्हणजे कॉमेडी, ड्रामा, सिरियस, परत सेन्शुॲलिटी, म्हणजे आपण ज्याला सौंदर्य, भाषेचं सौंदर्य तर आहेच, पण तुम्ही जेव्हा सीन्स बघाल तर त्याचं एक वेगळंच सौंदर्य तुम्हाला या नाटकाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे. सो माझी प्रेक्षकांना ही विनंती आहे की हे नाटक चुकवू नका. 8 जुलैपासून सुरू होणार आहे, तर तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे येऊन हे नाटक नक्की बघा, तुम्हाला आवडेल याची खात्री आहे. मी अनंत पणशीकर, नाट्यसंपदा कला मंच माझी संस्था आहे आणि गेली अनेक वर्ष व्यावसायिक नाटक मी करत आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी मी असा एक निर्णय घेतला की ह्यापुढे आपण जे नाटक करू ते निखळ 100% मनोरंजन, जे व्यावसायिक नाटकाची गरज असते तसं न करता काही विचार देणारं नाटक आपण करायला सुरुवात करावी. आणि म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये मी सावरकरांच्या साहित्यावरती काम करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये सावरकरांचं स्वतःचा जो ग्रंथ आहे माझी जन्मठेप, ह्याच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आर्टिस्ट घेऊन सुरू केला. त्याचेही आता सध्या प्रयोग सुरू आहेत. 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक तर सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोचणं आणि ती भाषा आत्ताच्या पिढीला कळणं. त्यामुळे ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. त्या घेऊन त्यांचे जे अनेक प्रयोग सुरू केले, त्यात माझी जन्मठेप केलं, संगीत उत्तरक्रिया केलं. आणि म्हणून त्याच्यातलं सावरकरांनी लिहिलेल्या नाटकांपैकी जे सर्वात आव्हानात्मक नाटक आहे ते म्हणजे संन्यस्त खड्ग. ते सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या सहयोगाने, त्यांच्याही कल्पनेमुळे आम्ही हे करायचं ठरवलं. सावरकर दर्शन प्रतिष्ठान अनेक वर्ष
तेही सावरकरांवरती काम करतात आणि मलाही काम करायला आवडतं. दोघांचंही सावरकरांवरचं प्रेम, त्यांच्या विचारांवरचं प्रेम आणि ते सर्वदूर पोचावं ह्या कारणाने आम्ही हे नाटक करायचं ठरवलं. आणि सावरकरांनी स्वतःच सांगितलेलं आहे की जी गोष्ट अनेक ठिकाणी अनेक भाषणं करून होत नाही ते विचार नाटकाच्याद्वारे सहज पोचतात, असं स्वतः सावरकरच म्हणाले होते. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आम्ही करतो आहे. तर सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारी संस्था आहे. म्हणजे वीर सावरकर सिनेमा जो आपल्याला माहिती आहे तो प्रथम हिंदीत आणला, तो या संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की जे जे सावरकरांचे ते सगळं जनतेपुढे आणायचं आणि सिनेमा हे सर्वात मोठं माध्यम आहे. आणि म्हणून सावरकरांचे विचार पोचवण्यासाठी त्यांनी हिंदी भाषेत प्रथम चित्रपट आणला. त्याच विचारांचा धागा पकडून सावरकर दर्शन प्रतिष्ठान अनेक वर्ष काम करत आहे. आणि जे जे सावरकरांचे विचार आहेत ते जनतेसमोर पुन्हा आणायचे, अशा विचाराने हे संगीत संन्यस्त खडग नाटक आम्ही पुन्हा आणलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की सावरकरांनी अनेक वर्षांपूर्वी असं म्हटलं होतं की राष्ट्रवाद या विषयाला पुढची 500 वर्ष मरण नाही. आणि आज आपण ती प्रचिती सर्व जगभरात घेतो आहे. त्यामुळे सावरकरांचे राष्ट्रवादाविषयीचे जे विचार आहेत या विचारांचं प्रत्यक्ष प्रतिबिंब आपल्याला आजच्या या नाटकाच्या निमित्ताने कळतं. आणि त्याच्यात हा एक वैचारिक वाद आहे की एकीकडे गौतम बुद्ध दाखवलेले आहेत, त्यांचं तत्त्वज्ञान दाखवलेलं आहे, आणि दुसरीकडे राष्ट्रवाद विषय घेऊन ज्याला आपण म्हणतो की राष्ट्र जगतं राष्ट्रवादावर. त्यामुळे हे दोन्ही विचारांचा एक वैचारिक संघर्ष आपण ज्याला म्हणू असा या नाटकात उभा केलेला आहे. त्यामुळे या नाटकाला या विचारांना अधिकाधिक जनतेपुढे यावं म्हणून हे नाटक मुळात योजलेलं आहे. आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही या तिकिटाचे दरसुद्धा हे अतिशय माफक ठेवलेत. म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर नाटक आणलं असलं तरीसुद्धा ह्याच्यातनं नफा मिळवणं असा आमचा अजिबात उद्देश नाही आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही त्याचे जे दर आहेत हे 300 रुपये, 200 रुपये आणि 100 रुपये असं ठेवलेले आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रात 100 प्रयोग याचे करावेत असा आमचा संकल्प आहे. आणि जिथे जिथे मराठी समाज आहे भारतात अशा सर्व ठिकाणी, जसं इंदूर आहे, ग्वाल्हेर आहे, बडोदा आहे, सुरत आहे, जबलपूर आहे, दिल्ली आहे, अशा सर्व ठिकाणी हा प्रयोग घेऊन जावा असं आम्ही ठरवलेलं आहे.